ही बघा निर्गलची साईज लय मोठी साईज आहे एकदम. अरे एखाद्या वेळेस अर्धा किलोची ही कोळंबी आसन इतकी मोठी साईज आहे. आणि ह्याच्यामध्ये ना जास्त मासे आहेत. त्याच्यामध्ये ना कटला एक, या साईडला ही निर्गल आहे. डायरेक्ट आहे ना हे मग घमेल आहे ना ते भरले बघा इतका मोठा मासा. आता आहे ना नदीवरती आलोय. ह्या साईडला ना धरणाचं पाणी सोडलेलं ते ना आजच्याला बंद केलंय. तर बरीचशी आहे ना जाळी घेऊन आलो या गाडीमध्ये. पण आम्हाला जागा भेटतोय का नाही तो पाहिला तरी ना जाऊन बघणार आहे तिकडं. कुणी जाळी जास्त सोडली नसेल ना पाण्यामध्ये जाळी लावली नसेल ना तर मग हे जाळी ना घेऊन लावायचं. आलो आता नदीजवळ. हे बघा जाळी ना घेऊन आलो आम्ही. रोहिदास आहे ना तिकडंच थांबलाय. तो ना आता असंच फिरून येतोय. आता ना पाटकीने आम्ही जाळी लावतोय. एवढ्या जागेमध्ये ना जाळी तर काही जास्त दिसत नाही. पण ह्या साईडला ना खालच्या बाजूला भरपूर लोकांची जाळी आणि मासे सुद्धा ना मोठे मोठे पकडून घेतलेत लोकांनी. आता बघू आपल्याला भेटतंय का. जाळी ना भरपूर आहे आपल्याकडं. आता ना झाली पूर्ण तयारी. हे बघा टोप घेतले फुगून हे जाळं लावतोय. लहू यानं जाळी लावायला गेलाय. प्रत्येक वेळेस काय होतंय आम्हाला ना लेटच कळतंय. तरी सुद्धा आलोय आता. आणि इथं थोडी जागा भेटली. पण ज्या साईडला जास्त मासे भेटतात ना सगळे लोक तिकडे आणि ह्यो कोपरा इकडे ना जास्त मासे नसतात. तर बघू जर आपल्याला ह्या साईडला भेटलेच माशांचं काही सांगता येत नाही. कोणत्या पण साईडला ना असू शकतात. बघतोय आता जाळे लावून. आता ना जाळे झालेत लावून आमचे. इथं ना एवढ्या जागेमध्ये 4-5 जाळे लावल्यात. तिथून तर डायरेक्ट इथपर्यंत. आता आहे ना तुम्हाला मासे दाखवतोय. आमच्या अगोदर आहे ना बरेचसे मासे ना पकडून. इथं ना 2 गांजू आहेत. ह्याच्यामध्ये ना भरपूर मासे आहेत. निर्गल जास्त आहेत त्याच्यामध्ये. आणि ते पण आहे ना मोठ्या मोठ्या साईजच्या निर्गल आहेत. ह्याच्यामध्ये कटला दिसतोय इकडं. ती सुद्धा आहे ना निर्गलच आहे. आणि बाकी आहे ना चिलपी सुद्धा आहे ना एकदमच मोठ्या साईजची आहे. हे बघा ही चिलपी पण ही निर्गलची साईज आहे. त्या सगळ्या निर्गल आहे त्याच्यामध्ये जास्त करून. निर्गल आणि चिलपी साईडला ना झिंगी सुद्धा दिसते. म्हणजे मोठी आहे ना कोळंबी. ही बघा ही अशी सुद्धा आहे ना आपल्याला एखादी जरी भेटली ना तर तुम्हाला दाखवतोयच. ही बघा किती मोठी साईज आहे. हे ना एखाद्या वेळेस अर्धा किलोची ही कोळंबी आसन इतकी मोठी साईज आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे ना जास्त मासे आहेत. त्याच्यामध्ये ना कटला एक, या साईडला ही निर्गल आहे. हे बघा ह्यो कटला आहे. चिलपी इकडे चिलपी ही निर्गल आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना एखाद्या वेळेस कोळंबी आसन पण इथं तर काही दिसत नाही. हे बघा इतके मासे आहेत. पाऊस पण आहे ना आता पडायला लागलाय. चला आपल्याला एखादा मासा भेटला ना तर तुम्हाला दाखवतोय मग त्याच्यानंतर. चला तुम्हाला ना दुसऱ्यांचे मासे तर दाखवल्यात. आता आपल्याला काय भेटतात का मासे अजून सुद्धा नाही. तर 1-2 जाळे लावले. हे आम्ही जाळं लावलंय मागाशी. आता ह्याला सुद्धा ना मासा इथं अडकलेला वाटतोय. पण आता आसन का नाही काही सांगता येत नाही. गेले का वाटतंय. मागाशी आणि इथंच मासा ना गुंतलेला पण निष्ठून गेला वाटतं लगेचच. हे बघा इथून आहे ना निष्ठून गेलाय मासा. पिळा पाडलाय बघा. त्या बाजूला ना इतकी लोक आहेत ना तिकडं. मग भरपूर आहे ना मासे त्यांना भेटल्यात. फेक जाळे नाही तिकडून आहे ना घेऊन जातात. त्या साईडने ना रस्ता आहे तिकडून. तर लय मासे घेऊन गेलेत लोक त्या बाजूने. आता आहे ना जाळे लावून झाल्यात सगळे. आता आहे ना चेक करतोय आम्ही एखादा मासा भेटतोय का ते. आणि भेटलाच ना तुम्हाला दाखवतोय मग कोणता मासा भेटतोय आपल्याला पाहिलाच तो. पाऊस सुद्धा आता पडायला लागलाय. हे बघा एवढ्या जागेमध्ये ना मासा तर काही वाटत नाही. या साईडला ना असं वाटतंय त्याला. मग आता बघू भेटतोय का. या साईडला ना ओढतोय मासा. आहे का मासा आहे ना. हाय एक आता इथं आहे ना. कोणतं आहे काय माहिती.
निर्गल मासा आहे आणि तो पण आहे ना लयच मोठ्या साईजचा. ह्यो आहे ना मासा आपल्याला कसा तरी भेटायला पाहिजे इतकंच आहे फक्त. ते बघा अडकलाय म्हणायला बराचसा. दर गांजवा ही बघा निर्गलची साईज लय मोठी साईज आहे एकदम. अरे चालेल लय ताकद करतात तरी सुद्धा ना मोठं धरण आहे त्या धरणावर ना मासे खाली पडतात आणि मार सुद्धा ना बराचसा लागतो त्यांना तरी सुद्धा ना इतकी ताकद करतात ते. काही साहेब मार लाग आता ना पाहिलं तर आम्ही गांजेमध्ये भरून घेतोय मासा. कारण तर आहे ना हे जाळं तोडलं ना त्याच्यानंतर आहे ना उडी मारली ना तर पाण्यामध्ये पडन तो. आता ना गांजेमध्ये ठेवून घेतलंय आम्ही. जाळ्यानं काढायचं बाकी आहे कारण तर आहे ना जाळे सकट ज्यानं गांजेमध्ये ठेवलंय आम्ही. घेतलंय आता आम्ही गांजेमध्ये काढून मासा. आता अजून भेटला तर ते पण तुम्हाला दाखवतोय आणि बरेचसे टाइम थांबायला सुद्धा लागणार आहे. त्या बाजूला सुद्धा ना बाकी जाळे लावल्यात पण मासा काय तिकडे लागलेलं वाटत नाही. आता ना सगळे जाळे सुद्धा आहे ना काढून घेतल्यात. एकच निर्गल मासा सापडला त्याच्यानंतर आहे ना मासे काही सापडले नाही. दुसरा आहे ना चिलपी एक आणि एक निर्गल आहे. आता ना जाळे बरेच लांब वाहायच्यात पण आता ना सगळं उरकलंय. हे मासा बघा किती मोठा आहे. परत एकदा तुम्हाला दाखवतोय. ही अशी साईज आहे आणि त्या बाजूने चिलपी आहे. चिलपीची सुद्धा आहे ना साईज मोठीच आहे. 2 मासे सापडल्यात. आता ना हे बघा हे इतके जाळे आहेत. इकडे एक पिशवी आहे, इथे एक आहे आणि त्या बाजूला एक आहे. ते मोठं पोत आहे. तर मासे ना कमी सापडले आजच्याला आम्हाला कारण तरी ना लोकांनी अगोदरच आहे ना पकडून नेले आणि आम्ही हुशाराने आलो आहे. मग लांबून यायला लागते ना त्याच्यामुळे काही कळत नाही. तर आता निघालो आम्ही गाडीपाशी जातोय आणि तिकडे तुम्हाला दाखवतो आता किती लांब येते. अजून सुद्धा ना बऱ्याचशा लांब चालतच जायचं आहे कारण तरी ना बाजूला काही गाडी येत नाही. चिखल झाले भरपूर. 2 व्हीलर येते पण आपल्या काही मोठी गाडी त्याच्यामुळे ना लांबच लागले. वजन भरपूर आहे आता. लय उशीर लागला गाडीपर्यंत यायला कारण तरी ना लय लांब इथं खाली होता दरीमध्ये. लय दम लागले ना त्याच्यामुळे थांबतोय थोडे वेळ. त्याच्यानंतर मग जाऊ आपण. घरी निघून जायचं आहे आणि घरी गेल्याच्या नंतर आजच्याला ना घरीच त्याचं कालवण बनवू. चला इथून पुढे आहे ना तुम्हाला घरचं सगळं काय बघायला भेटणार आहे. जाळी ठेवून घेतोय आणि निघतो आता घरी. आता ना घरी पण येऊन पोहोचलो आहे. हे बघा सगळे ना जाळे घेतलेत काढून. आता ना जो मासा आणलाय ना तो आता कापून घ्यायचा आहे. एकदमच मोठ्या साईजचं आहे. निर्गल आहे आणि एक बाकी चिलपी आहे. चिलपी सुद्धा आहे ना एकदम मोठ्या साईजची आहे. जवळजवळ आहे ना 3 पावशेर ते 1 किलोपर्यंत ही चिलपी असेल. आणि ह्यो मासा आहे ना ह्यो डायरेक्ट आहे ना 4-5 किलोचा एकच मासा आहे. निर्गल मासा आहे. 4 किलोचा नक्कीच असेल ह्यो मासा. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा त्याच्याहून आहे ना तुम्हाला कळत असेल. खवले पूर्ण काढून घेतल्यात. आता जिलेबीची खवले काढून घेते. आता पीस करून घेते माशाचं.
काढून घेतले. पीस बनवून घेते आता बारीक बारीक. मोठा मासा झालाय साफ करून. आता जिलेबी घेतली. जिलेबीचं पीस नाही बनवणार, आखीच ठेवणार आहे फ्राय बनवायसाठी. चिरा मारून घेते आता जिलेबीला. बघा हे इतके माशानं साफ करून पाडलं डायरेक्ट आहे ना. हे घमेल आहे ना ते भरले बघा. इतका मोठा मासा होता. त्याच्यानंतर आहे ना चिलपी सुद्धा होते ना ते आखण ठेवले. त्याला ना फक्त चिरा मारून घेतल्यात. आणि हे पीस बघा मोठे मोठे. आता ना ह्याचे वाटे करून लवलं द्यायचं फक्त. पूर्ण हे कसं बनवतोय ना ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. चिलपी ना फ्राय करायची आणि ह्याचा आपण एखाद्या वेळेस पातळ कालवण बनवू. आलो आता पडगीमध्ये. कारण तर आहे ना मोठा मासा भेटलाय तर पडगीमध्येच आहे ना चुलीवरती कालवण बनवायचंय. हे बघा निर्गल मासा आणि जिलेबी आणली साफ करून. आणि इतकं आलंय. हा इतकं आपल्याला वाट्याला भेटलंय. हे ना आम्हाला इतके वाट्याला भेटलंय. कारण तर एक जणच होता लव होता त्याला दिलंय. आणि इतका मासा हाय आता आणि तो लय मोठा होता ना. लय मोठा होता. चिलपी पण आहे एक. आणि चिलपी बनवू आपण तव्यावरती फ्राय. पण त्या मोठ्या माशाचं कालवण बनवू. हे बघ केवढं मोठं. हे डोकं आहे निम्म भाग आहे आणि निम्म भाग लहूला दिलाय. आणि बऱ्याचशा लोकांना आहे ना डोकं काय लोकांना आवडत नाही. पण छाया बघा इथं छाया आहे. छायाला ते डोकं आवडतंय. म्हणजे कोणता पण मासा असू ते माशाचं आहे ना डोकं जास्त करून छायाला आवडतंय. आवडतंय ना छाया तुला? छायाला आवडतंय. म्हणजे जे पीस असतंय माशाचं ना त्याच्यापेक्षा ना जर डोकं असलंच कालवणामध्ये माशाचं तर तिला लय आवडतंय. ती घेते मागून. डोकं आहे ना चवदार असतंय मेन म्हणजे. तर आता याने इतक्यातच बनवून घ्यायचंय. तेल ओतून घेते कढईमध्ये. आलं आणि लसूण आणलंय ठेसून. हे बघा आता टाकून घेते. तेल बघा किती टाकले. कांदा आणि मिरची पण टाकते. टोमॅटो टाकून घेते. मसाले थोडे जास्त घेतल्यात. हे बघा इतके घेतल्यात. मिरची पावडर, हळद, काळा मसाला, यो माशाचा मसाला, गरम मसाला आणि घरकुल मसाला. एवढे मसाले घेतल्यात. मसाले टाकून घेते आता. पाणी थोडं टाकते. मसाले चांगले शिजल्यात. आणि आता मासे पण टाकून घेते. हे इतके मासे आहे. कढई बघा फुल भरली. हे इतके मासे आहे.
निर्गल मासा आहे यो. हे बघा कढईच भरली त्याने. थोडं वाफावरती शिजून घेते, त्याच्यानंतर पाणी ओतणार आहे लगेच. मीठ टाकून घेतलंय पाणी ओतायच्या आधीच. पाणी ओतून घेते आता. छाया गेली आणि आता अनुष्का आली लगेच. आणि या साईडला कालवण शिजतोय, तोपर्यंत चिलापीला लिंबू आणि मीठ लावून घेते आणि मसाले पण लावते लगेच. मसाले लावून घेते. हे एवढे घेतलेत. पहिलं लिंबू टाकते. मसाले आता मिक्स केलेत, आता लावून घेते. इथे थोडे लसूण आहे, लसूण आणि आलं ते लावून घेते. कालवण शिजलंय, आता कोथिंबीर वरनं टाकून घेते, लगेच उतारून घेते. तवा तापत ठेवलाय, त्या साईडला तवा तापतोय, तोपर्यंत मी मसाला लावून घेते. रवा लावून घेते. यो मसाला टाकून माशाचा मसाला चांगला मिक्स करून घेते. आता चिलापीला लावून घेते रवा. चांगला रवा लावून घेतलाय चिलापीला. तेल लय तापलंय, आता चिलापी टाकून घेते. तव्याचे बाहेर गेली बघा चिलापी किती मोठे आहे. आता ना जेवायला बसलो आम्ही. त्या साईडला ना चिलापी फ्राय करून आणलेले. हे बघा सगळ्यांना ना थोडी थोडी दिली. तिकडं अनुष्काला, इकडं अक्षयला आणि तिकडं छायाला. छाया तू काय घेतलंय? चिलापी नाही घेतली छायाने. चापते आणि मासे आहेत, माशांचं कालवण. हे इतकं फुल कडे भरून होतं. आता निम्म संपलं, निम्म बाकी अजून. या साईडला आली समंता, ती पण गाडी घेऊन. हे जेवली का समंता? समंता जेवली आताच. जेवायला बसलो आम्ही. या साईडला सगळे जण बसले जेवायला. आता मी सुद्धा ना जेवून घेतोय. ताट आले वाढ मस्त पैकी. ह्याच्यामध्ये ना मोठ्या माशाचं कालवण आहे, निर्गल माशाचं, आणि इकडे चिलापी आहे तळलेली, सोबत चपाती. आता जेवण घेतो.